नमस्कार प्रेक्षकांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे. गजानन महाराज की जय. बांधित असता मंदिर. जय गजानन. 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमीच्या पावन मुहूर्तावर समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी श्री क्षेत्र शेगाव येथे समाधी घेतली. शेगावचे मंदिर आम्हा सर्व भक्तांसाठी एक श्रद्धास्थान आहे. मंदिर बांधित असतानाचे काही अनुभव हरिभक्त पारायण संत कवी दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथात कथन केले आहेत. आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर मिळून महाराजांची शेकडो मंदिरे आहेत आणि जवळपास प्रत्येक मंदिर बांधित असताना काही ना काही अनुभव भक्तांना आला आहे. येथे नुकतेच 2017 साली संत गजानन महाराज सेवा समिती डोमकतर्फे महाराजांचे मंदिर बांधित असताना गावातील लोकांना वाटलं बांधकामात आपण सेवार्थ श्रमदान करावं आणि 400 ते 500 तरुणांनी स्लॅबच्या दिवशी कुणी 2 कुणी 4 घमेली टाकलं. ते पाहून येथील मिस्त्री आणि सेंटरिंगवाला म्हणाले, आज आम्ही ही निशुल्क सेवा देणार. ही गोष्ट मंदिराच्या इतिहासात नमूद करण्यासाठी ठरली. तर मुद्दा असा आहे की इसवी सन 2005च्या सुमारास अहमदाबाद येथे गजानन महाराजांचे मंदिर बांधित असताना आम्हाला आलेला काही अनुभव प्रातिनिधिक स्वरूपाचे म्हणून आम्ही सांगू इच्छितो. पण आम्हाला खात्री आहे की तुम्ही कुठेही मंदिर बांधा, महाराज तुम्हाला अनुभव समृद्ध करणारच. तर झालं असं की 1991ला अहमदाबाद येथे प्रगट दिनाचा कार्यक्रम एका ठिकाणी व्यक्तिगत स्वरूपात सुरू झाला. नंतर 1994 ते 2004 आम्ही सामूहिक कार्यक्रम केला आणि सर्वांच्या मनात आलं की आपण गजानन महाराजांचं मंदिर बांधावं. त्याप्रमाणे अहमदाबाद येथील चांदखेडजवळ त्रागड येथे मंदिरासाठी जागा घेतली. अक्षय तृतीयेच्या दिवशी अहमदाबादमधील स्वामीनारायण संप्रदायाचे संत पुरुषोत्तम दास यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचं ठरलं. भूमिपूजनाच्या आदल्या दिवशी इतका जोरदार पाऊस पडला की त्या जागेत जवळपास कमरे इतकं पाणी जमा झालं. आता या तलावात भूमिपूजन व्हावं कसं? कार्यकर्त्यांनी महाराजांना प्रार्थना करून श्रमदानाची शक्ती मागितली. मैदानात एकीकडे मातीचा बंधारा टाकून त्या पलीकडे पाणी फेकणं सुरू केलं. कार्यकर्त्यांनी 700-800 बादल्या पाण्याचा उपसा केला, पण पाणी कुठून टाकलं? पाऊस थांबला, ऊन आलं. दुसरे दिवशी तेथे भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला तेव्हा काल इथे तळं होतं हे सांगूनही खोटं वाटलं असतं. महाराजांनी परीक्षा घेतली खरी, पण पाठीशी असल्याचं प्रत्ययही दिलं. आता भूमिपूजन तर झालं, पण विरोधाभासातील गंमत बघा. त्या दिवशी तिथून पाणी बाहेर फेकलं आणि आता बांधकामासाठी पाण्याची गरज होती. त्यासाठी ग्रामपंचायतीत अर्ज केला. तेथील अधिकाऱ्याने अर्ज तर स्वीकारलाच नाही. उलट मी तुम्हाला त्या जागेवर मंदिर बांधू देणार नाही असं धमकावून आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला. आम्ही टँकरने पाणी आणू पायथ्यापर्यंत बांधकाम केलं. आम्ही असं ठरवित होतो की गजानन महाराजांच्या या मंदिरात श्री दत्त स्वामी समर्थ साईबाबा मारुती गणपती महादेवाची पिंड या सर्वांची स्थापना करावी. हे सर्व काम सुरळीत व्हावे म्हणून गजानन युवा वर्गातील एक सदस्य सहपरिवार गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन अष्टविनायकाच्या यात्रेला गेला. त्याने प्रत्येक ठिकाणी गणपतीसमोर मंदिराच्या कामात येणाऱ्या अडथळ्यांच्या विषयी माहिती दिली आणि येथील पुजाऱ्याकडून एक श्रीफळ मागून घेतलं. परत आल्यावर आम्ही संभाव्य मंदिराच्या 8 दिशांना ती 8 श्रीफळं जमिनीत पुरली आणि महाराजांचा आशीर्वाद घेऊन बांधकाम केलं. काहीच दिवसात आम्हाला कळलं की आम्हाला परवानगी नाकारणारा अधिकारी बदलून कुठे दूर गेला आहे आणि नवीन अधिकारी आम्हाला परवानगी देण्यास उत्सुक आहे. मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू झालं आणि एक दिवस काही मजूर अचानक घाबरून उठले. एक 8 फुटी नाग तिथून सळसळ करीत जाताना त्याने पाहिला. काही दिवसांनी पुन्हा तेच झालं. नंतर तो मध्ये मध्ये दिसत राहिला. बांधकाम करणाऱ्यामध्ये त्याची दहशत निर्माण झाली. तो चर्चेचा विषय झाला. मग आम्ही सर्वांनी महाराजांना प्रार्थना केली, महाराज निश्चितपणे काम होऊ द्या. त्या प्रार्थनेनंतर नाग पुन्हा आला नाही. पण या गोष्टीला केवळ योगायोग म्हणता येणार नाही, कारण मंदिरावर ज्या दिवशी कळस रोहन झाला त्या दिवशी नागराजांनी पुन्हा दर्शन दिलं. किंबहुना त्यांनी कळसाकडे पाहिलं आणि ते निघून गेले. मंदिराचं काम होत असताना आम्ही जयपूरला सर्व मूर्त्यासाठी आमची मागणी नोंदवली होती. त्याप्रमाणे तुम्ही मूर्ती तयार झाल्याचा निरोप आल्यावर आम्ही गाडी करून जयपूरला गेलो. गाडीचा ड्रायव्हर त्यांना
ऑक्ट्रॉय आणि चेकिंगसाठी आपल्याला थांबावं लागेल. कमीत कमी 3 तास आपले तिथे जातील. म्हटलं ठीक आहे. आम्ही जयपूरला पोहोचलो. त्या सुंदर मूर्ती पाहून आम्ही भावविभोर झालो. मूर्तीसह आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आश्चर्य म्हणजे त्या दिवशी आम्हाला कुठेही कुणीही थांबविलं नाही. तो ड्रायव्हर म्हणाला, साप पिछले 10-20 साल से गाड़ी चला रहा हूँ, ऐसा कभी नहीं हुआ. त्याच्या या बोलण्यावर आम्ही नुसतेच हसलो आणि मागे गाडीत असलेल्या सर्व देवतांना नमस्कार केला. आता मंदिर दर्शनासाठी खुले झाले. आम्ही अभिषेकासाठी म्हणून देवतांच्या लहान पंचधातूंच्या मूर्ती तयार करून घेतल्या. मात्र काहीच दिवसात मंदिरात चोर येऊन त्या पंचधातूच्या मूर्ती चोरीला गेल्या. आम्ही पोलिसात तक्रार केली, पण काही फायदा झाला नाही. मग आम्ही गजानन महाराजांना प्रार्थना केली, महाराज, चोरांनी त्या मूर्ती विकल्या तर हरकत नाही, त्यांचं भलं हो, पण त्या मूर्ती खंडित होऊ नये. बाकी तुम्ही समर्थ आहात. या गोष्टीला 3 वर्ष झाली आणि एका ऋषीपंचमीच्या दिवशी मंदिरात नामस्मरणाचा कार्यक्रम सुरू असताना शेजारच्या मंदिरातील एक माणूस आम्हाला बोलवायला आला. आपले चिलीमवाले बाबा की मूर्ती हमारे मंदिर में कोई रख के गया. आम्ही ताबडतोब त्या मंदिरात पोहोचलो. चोरीला गेलेल्या सर्व मूर्त्या तो चोर तिथे ठेवून गेला होता. महाराजांनी आमची प्रार्थना ऐकली होती. तेव्हा एकंदरीत आम्ही गजानन महाराजांचे मंदिर बांधित असताना आम्हाला आलेला हा अनुभव आहे. आणि सुरुवातील म्हटलं प्रमाणे तो प्रतिनिधक आहे. बाकी कुठे पैशाची समस्या, कुठे जागेची समस्या, कधी बांधकाम साहित्याची समस्या, कुठे मूर्तीविषयक बाबा. एक ना अनेक सर्वच बाबतीत महाराज कुठल्या ना कुठल्या रूपाने सहाय्य करतीच असतात, मार्ग दाखवितच असतात. आपलं काम इतकंच की त्यांच्यासमोर भावपूर्ण अंतकरणाने उभे राहा आणि मनापासून म्हणा, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. माऊली भक्तांनो हो, हा अनुभव आहे सौ वंदना शैलेश देशकर, सद्गुरुधाम गजानन महाराज मंदिर, अहमदाबाद. माऊली भक्तांनो, तुम्हाला खरंच हा अनुभव कसा वाटला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नक्कीच असे अनुभव ऐकण्यासाठी, माऊलींचे अनुभव ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. आणि कॉमेंट्समध्ये जय गजानन या नामघोषाचा नक्की जयघोष करा. धन्यवाद. गण गण गणात बोते.